सध्या नागपूर एका घटनेमुळे पूर्ण हादरला असून 18 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतल्या बोरकर लेआउट परिसरातील एका अंगणवाडीमध्ये खेळता खेळता 4 वर्षांचा चिमुकला अंगणवाडीच्या मागील बाजूच्या खोलीमध्ये गेला आणि त्याला तिथेच झोप लागली। इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांनी सुद्धा तपासणी न करताच त्या खोलीला बाहेरून कुलूप लावलं। दरम्यान काही तास उलटल्यानंतर मुलगा घरी न परतल्याने कुटुंबियांची चिंता वाढली। परिसरामध्ये शोधाशोध सुरू झाली पण मुलाचा काहीच पत्ता लागला नाही। त्यामुळे सगळीकडे मुलाच्या अपहरणाची चर्चा सुरू झाली। अखेर पालकांनी पोलीस ठाणं गाठलं। पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून 7 पथकं तयार केली। रात्रभर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसंच परिसरातील तलाव आणि नाले सुद्धा पिंजून काढण्यात आले। मात्र रात्रभर शोध घेऊन सुद्धा काहीच निष्पन्न झालं नाही। अखेर दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी स्वतः अंगणवाडीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आणि कुलूप उघडताच सर्वांना धक्का बसला। मुलगा त्याच खोलीमध्ये सुरक्षित आढळला आणि मुलाला पाहताच आईने हंबरडा फोडत त्याला मिठी मारली। मात्र या प्रकरणानंतर पोलिसांनी अंगणवाडी प्रशासनाला कडक इशारा दिलाय। शाळा किंवा अंगणवाडी बंद करताना प्रत्येक खोलीची नीट तपासणी करणं बंधनकारक असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय आणि पुन्हा असा हलगर्जीपणा झाल्यास कठोर कारवाईचा सुद्धा इशारा दिलाय।